हॅलो, सगळ्यांचं स्वागत करते मिनी व्लॉगमध्ये. तर आज होता कृष्णाचा हाफ बर्थडे, म्हणजेच कृष्णाला आज ना 6 महिने पूर्ण कंप्लीट झालेले होते. 7वा महिना त्याला चालू झालेला होता आणि मी इथं लागलेले खोबरं खिचायला, कारण की नाही फौजींनी नाही देवाला गेलेले होते. तर येताना जे खोबरं राहिलेलं होतं ना, तर त्याचे मोदक बनवायचे होते. तर आता मी खोबरं खिचते, तर मला मदत करायला स्वयं येणार नाही असं कधी होणारच नाही. तर आलेला बॉल घेऊन, पण बॉल संग खेळत खेळत तो त्याच्या नादात होता. बरं झालं म्हणलं की त्याच्या नादात तो खेळत बाहेर गेला, नाहीतर मला आज खोबरं खिसूच लागला असता हा, आणि मग मी आज मोदक पण केले असते. तर नंतर इथं माझं गूळ आणि खोबरं दोन्ही पण झालेलं होतं बारीक करून, आणि मी इथं सुंठ, साखर आणि वेलदोडं बारीक करत होते मिक्सरमध्ये, कारण की ते सुद्धा त्याच्यामध्ये मला घालायचे होते. तर आता खूपच दिवसाने आमच्या घरात हा बेत चालू झालेला होता, कारण मोदक करण्याचा. तर ते चालू झालेलं होतं आणि इथं मी मिक्सरला बारीक करून घेतलं. नंतर त्याचं जे सारण आहे ना, सारण करताना मी छोटंसं एक जो पदार्थ आहे ना, तो मी त्याच्यामध्ये टाकते. तर तो पदार्थ त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ना, तर तो इतका छान लागतो ना, आणि आपलं सारण जे आहे ना, तर ते अगदी मऊसूत होऊन जातं. आता जे मिक्सरला बारीक केलेलं होतं वेलदोडं आणि सुंठ, तर ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं. आता ही मी दुधावरची आलेली शाय ह्याच्यामध्ये टाकत आहे. तर ना तुपात जेव्हा आपण खोबऱ्याचा खीस भाजतो त्यावेळेस ते खमंग होऊन जातं. तर नंतर ना त्याला मऊसूतपणा येण्यासाठी ना, तर मी त्याच्यामध्ये दुधावरची शाय घालते, कारण की त्याने अगदीच मऊ होऊन जातं आणि त्याला टेस्टसुद्धा अगदी वेगळीच येऊन जाते. तर इथं माझं सारण तयार झालेलं होतं, आणि नंतर मी आणि अश्विनी ना, तर इथं मोदक करायला घ्यायला लागलेलं. तर इथं आता स्वयंच येणार नाही असं कधी होणारच नाही. तर त्याला आवरत सावरत कसं तर त्याला समजवत मग इथं घेतलेलं करायला, तरी पण काय ऐकणारच नाही तो. त्यालाच ते करायचं होतं जे आम्ही करत होतो. नंतर इथं कसेबसे तर मोदक तयार केले आणि कृष्णाला संध्याकाळच्या बड्डेसाठी तयार केलं. तर आता हा बड्डे होता आणि हा फुसका बार उडवायची संधी मला मिळालेली होती. तर माझ्यासारखी संधी अशी कोणाकोणाला भेटलेली होती नक्की कमेंट करून सांगा. आणि आता ही जेव्हा बार मी जो उडवलेला होता का नाही, तर तो काय असा म्हणावा असा काय उडलेलाच नव्हता. मग काय तसंच आता हॅप्पी बड्डे टू यू चालू होतं. तर संध्याकाळी मस्त असा त्याचा बड्डे सेलिब्रेट केला आणि कृष्णाला 6 महिने कंप्लीट झाले. बघत बघत दिवस कसे गेले समजले पण नाही. आणि ठीक आहे, चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय.